सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सरकारकडून आंबा काजू बागायतदारांना मिळालेली नुकसान भरपाई अत्यंत अपुरी असून हेक्टरी केवळ 22,000 आणि प्रति कलम 220 अशी मदत जाहीर करण्यात आली आहे। ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी असून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावनांची चेष्टा केल्याचा आरोप आंबा काजू बागायतदार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष काका डोके यांनी केला। यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया। गेले काही महिने शेतकऱ्यांचे नुकसान झाले या आसमानी संकटामुळे, त्या संकटासाठी आंबा बागायतदार व काजू व्यापारी संघ गेली 3 महिने जवळपास बऱ्याच पद्धतीने प्रयत्न करत आहेत। श्री राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढले, मेळावे घेतलेत, रास्ता रोको केलेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या मागचं एकच हेतू होता की ह्या सर्व गोष्टी सरकार दरबारी पोहोचणं खूप गरजेचं होतं। परंतु सरकारने अक्षरशः या सर्व आंदोलनाची किंवा शेतकऱ्यांची चेष्टा करून ठेवली, कारण सरकारने या हेक्टरी 22,000 देऊन आणि प्रति कलमा मागे 220 रुपये देऊन अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय। आता वेळ सरकारला दाखवून द्यायची आलेली आहे। याच्यासाठी 11 एप्रिल शनिवारी संध्याकाळी 4 वाजता सांस्कृतिक भवन जामसंडे येथे भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने संध्याकाळी 4 वाजता 11 तारीखला उपस्थित राहणे खूप गरजेचं आहे। या मेळाव्यामध्ये बरेचसे मुद्दे चर्चेला येणार आहेत। आपले आज काही शेतकरी लोक पुणे येथे जे औषध कंपन्यांची राजू शेट्टी साहेबांनी मीटिंग लावली आहे त्या ठिकाणी पण जाणार आहेत। त्या ठिकाणी जो निर्णय काही होणार आहे तोही त्या मीटिंगला चर्चेत येणार आहे। त्याचबरोबर औषध विक्रेत्या या ज्या दुकानदार आहेत त्यांच्यावरती ठोस निर्णय घेण्याची आता वेळ आलेली आहे आणि ती 11 तारीखला संध्याकाळी 4 वाजता बैठकीत म्हणजे जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये फायनली तो विषय घडणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या। त्याचबरोबर अजूनही मी एक आवाहन करतो, सर्व पक्षी जे कोण नेते आहेत त्यांनी आज शेतकरी संकटात असल्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी 11 तारीखला संध्याकाळी 4 वाजता सांस्कृतिक भवन जामसंडा येथे मेळाव्यासाठी उपस्थित राहणे खूप गरजेचं आहे। आणि परत एकदाच सांगतो शेतकऱ्यांना की ही आता आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। पुढची जर दिशा आपल्याला ठरवायची असेल तर 11 तारीखला शनिवारी संध्याकाळी 4 वाजता सर्व शेतकऱ्यांनी जामसंडा सांस्कृतिक भवन येथे उपस्थित राहावे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।